देशातला पहिला लॉकडाऊन आपल्याला कोळीवाड्यामध्ये लावायला लागला. संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे आपण आज बसलेलो आहोत तिथे हे फील्ड हॉस्पिटल उद्धव साहेबांच्या आदेशानंतर आपण उभारलं होतं. तेच हे डोम आहे. इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावले, लोकांचे जीव वाचवले. आपले लोक असतील, इकडचे नागरिक असतील, ते जेव्हा त्रस्त होते जास्तीत जास्त कॅम्प्स ह्या आपण त्यांच्यासाठी खुले होते. आणि काळजीपूर्वक राज्य कसं चालवायचं आपल्या धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक हे जागतिक आरोग्य संस्थेने केलं. त्याच्या मागे एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. जी आर्थिक घडी आपण बसवायला लागलो. सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुमचं आर्थिक नियोजन तुम्ही कसं बनवता. जी 600 कोटीची 650 कोटीची तूट होती, 92,000 कोटीचं सरप्लस. म्हणजे विचार करा, अनेक राज्यांपेक्षा जास्ती आपण आपलं FD बनवलं होतं. मुंबई महानगरपालिका ही कदाचित जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्या महानगरपालिकेचं कर्तव्य पहिलं किंवा ड्युटी आपण ज्याला बोलतो प्राथमिक शिक्षण आहे. गेल्या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये जो काय पालट आपण केला मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंचा, 1235 शाळा ह्या फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या असू शकतात. ते तुमच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेने केलेलं आहे. ह्या 1235 शाळेंमध्ये 3.25 लाख विद्यार्थी शिकतात. पूर्ण हे शिक्षण विनामूल्य असतं, मोफत असतं. एक सुद्धा रुपया आपण घेत नाही. हे आपण काम केलेलं, हे अभिमानाने सांगण्याची गरज आहे. तर राज्यात किंवा देशात आपल्या राईट टू एज्युकेशन आहे, पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन, दर्जेदार शिक्षण आपण ह्याच माध्यमातून जवळपास 600 वर्गांना जोडलेलं आहे. हे आपण काम करून दाखवलेलं आहे. जगात मुंबई महानगरपालिकेसारखी महानगरपालिका दाखवा जिथे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, पण त्याच्याही पुढे जाऊन नर्सिंग कॉलेज स्वतःचे आहेत. ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. ट्रॉमा केअर सेंटर आहे, ही आपली मुंबई महानगरपालिका आहे. आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स हे असणारी आपली मुंबई महानगरपालिका आहे. ह्या शहराची एक महत्वाची गोष्ट होती, ओळख होती, ती म्हणजे आपली BST बस. आणि जेव्हा आपण ह्याचे दर कायम केले, 20 रुपयात जेव्हा आपण फ्लॅट फेअर आणलं, AC बसेस आणल्या, तेव्हा आपली जी रायडरशिप होती ती साधारणपणे 35 लाख पर डे एवढ्यावर गेली होती. की आमचं स्वप्न हेच होतं की मुंबईमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बस आम्हाला रस्त्यावर आणायच्या आहेत, म्हणजे आणायच्याच आहेत आणि ते आम्ही आणल्याशिवाय थांबणार नाही. अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका म्हणून पुन्हा एकदा फक्त महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं सगळ्यात स्वस्त पाणी जर कोणी देत असेल तर ती आपली मुंबई महानगरपालिका आहे. ह्याचा आपला अभिमान असायलाच पाहिजे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरणा डॅम, मध्य वैतरणा डॅम, कदाचित मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा एकमेव असेल ज्याची स्वतःची धरणं आहेत. सर्वांसाठी पाणी ही आपले राज्य सरकार असताना योजना आणली होती. राणीचा बाग, वीर जिजामाता उद्यान. आजही वीकडेला पण हजारो मुंबईकर आणि हजारो पर्यटक जातात. 4.5 लाख लोक मे मध्ये 173 कोटी मे 2023 मध्ये फक्त आपल्या या झूने मिळून दिले ते महानगरपालिकेला. आपल्या देशातलं पहिलं रेन वॉटर होल्डिंग टँक हे आपल्या गांधी मार्केट आणि हिंदमाता इथे झालं. आणि दुसरं रेन वॉटर होल्डिंग टँक आपण मिलन सबवेला केलं, ज्याच्या कारण आज ती जागा पूरमुक्त झाली.